तुमचं हे सगळे हिंदी चॅनलवाले जाणून बुजून कोणाच्या तरी सांगण्यावरून कधीतरी स्वतःच्या मनातून स्वतःच्या रागातून ते पेटून उठतात. माझ्या बिहारमधले जे काही लोक आहेत, माझं त्यांनाही विचारणं आहे की इथे मी आता आणलंय 28 सप्टेंबर 2018. ऐका नेमकी काय बोलतोय. 28 सप्टेंबर 2018 हुंदार हिम्मतनगर जवळ जिल्हा साबरकांठा गुजरात 14 महिन्याच्या एका मुलीवरती बलात्कार झाला. ती मारहाण त्याच्यानंतर बिहारी लोकांना गुजरातमध्ये मारहाण केली आणि जवळपास मारहाण करून 20,000 लोकांना गुजरातमधनं बिहाऱ्यांना हाकलून दिले, बाहेर काढले. झाले का बातम्या? कुठेही बातम्या तुम्हाला दिसणार नाही. हा माणूस त्याच्यानंतर याने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्याला तिकीट दिलं गेलं आणि तो आमदार देखील झाला. म्हणजे यांच्या राज्यामध्ये हे वाटेल ते करणार, बाहेरच्या राज्यांमध्ये लोक आतमध्ये घेणार नाही, त्याला मारणार, हाकलून देणार. 10-20 आत्ता परत झालं. आता परत गुजरातमध्ये झालं आणि बिहारी लोकांना गुजरातच्या बाहेर काढलं. झाल्या बातम्या? नाही झाल्या. इथे एका मिठाईवाल्याच्या कानफडीत बसल्यावरती देशाची बातमी पडते. देशामध्ये चित्र असं रंगवलं जातं की बघा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये अमराठी लोकांना कसे मारतायत. हे काय प्रकारचं राजकारण सुरू आहे देशामध्ये आपण लक्षात घ्या. कसली कोणती हिंदी घेऊन बसलो आपण, ज्या साला 200 वर्षाचा इतिहास आहे. 200 वर्ष मराठी भाषेला 2,500 ते 3,000 वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. या शिवतीर्थावरती इथे मुंबईला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर मी त्यांना सांगितलं होतं माझ्या फक्त 5 गोष्टी आहेत, 5 अटी आहेत गोष्टी. त्याची एक पहिली, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा तुम्ही द्या. पंतप्रधान झाल्या दर्जा दिलाय, वर्ष झालं, 1 रुपया नाही आलाय. हिंदी भाषेला म्हणजे गंमत बघा, एखाद्या भाषेला जर समजा अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर त्याला कमीत कमी 1400 वर्ष जुनी ती भाषा पाहिजे. बरोबर ही अट आहे, कमीत कमी. म्हणजे हिंदीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला अजून 1200 वर्ष आहेत. 1200 वर्ष आहेत आणि ती भाषा तुम्ही आमच्या लहान मुलांवरती आणि आमच्यावरती लादणार. हिंदी या भाषेमुळे हिंदी चित्रपट सृष्टीतल्या नटनट्यांचं भलं झालं, ह्याच्या पलीकडे कोणाचं भलं झालं जरा सांगा मला. साधी गोष्ट आपण बघूया की उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान इथे हिंदी बोलली जाते. मग हे लोक उठतात आणि महाराष्ट्रामध्ये नोकरीसाठी काय येतात? हिंदी भाषेमुळे जर तुमचंच भलं झालं नसेल आणि तुमचीच राज्य मोठी झाली नसतील आणि तुम्हाला जर दुसऱ्या प्रदेशामध्ये जाऊन जर समजा तिकडे येऊन नोकऱ्या कराव्या लागत असतील, नोकऱ्या मागाव्या लागत असतील, गुजरात सारख्या राज्यामध्ये जाऊन तिकडे जर समजा तुम्हाला मार खावा लागत असेल, हिंदीने काय भलं केलं तुमचं?
कोणती भाषा घेऊन बसलो आपण? आणि त्या भाषेसाठी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटलाय. मला कारणच नाही कळलं. मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, हिंदी ही या देशात कोणाचीही मातृभाषा नाही. हे पहिल्यांदा सर्वांनी लक्षात घ्या. ज्याची काल परवाकडे कालपडीत मारली ना त्याला विचार तुझी मातृभाषा कुठची? हिंदी ही इकडच्या सगळ्या तयार झालेली 100-200 वर्षापूर्वीची भाषा. बाकीच्या सगळ्याचा केवढ्या जुन्या भाषा आहेत. उत्तर प्रदेश बिहार आता समजलं पाहिजे, राजस्थान आता समजलं पाहिजे. मी आता एक आणलं इथे उदाहरणार्थ बघा. हिंदी या भाषेमुळे हिंदीने किती भाषा मारल्या तर जवळपास 250च्या आसपास भाषा मारून टाकल्या. त्याच्यामध्ये कांगरी, गढवाली, कुमाऊनी, अवधी, हरियाणवी, ब्रज, भोजपुरी, मगधी, बाघेली, छत्तीसगढी, बुंदेली, माळवी, भिल्ली, नागरी, बागडी, मारवाडी अशा अनेक भाषा आहेत. आता बिहारमध्ये ज्यांनी पहिली हिंदी ही भाषा स्वीकारली तिथे आजही 99% लोक मातृभाषा बोलतात, हिंदी बोलत नाही. म्हणजे अशा तर तुम्हाला मी सांगतो, हनुमान चालीसा आहे ना, हनुमान चालीसा ज्याला तुम्ही हिंदी बोलता ते अवधी आहे, हिंदी नाही. पहिल्यांदा भाषा आपण नीट समजून घेतली पाहिजे. मराठी भाषेचा आपण इतिहास नीट एकदा समजून घेतला पाहिजे. पण ह्याला भाषेवरती यांचं प्रेम नाहीये. माझं तर सगळ्या भाषांवरती प्रेम आहे. माझा जर दावा कदाचित चुकीचा नसावा, परंतु महाराष्ट्रामध्ये जेवढे काही नेते आहेत त्या सगळ्यांपेक्षा हिंदी माझं बरं आहे. आणि याचं कारण माझे वडील. माझ्या वडिलांना व्याकरणात सकट उत्तम मराठी तर येतच होतं, उत्तम इंग्रजी येत होतं, उत्तम हिंदी येत होतं आणि माझ्या वडिलांना व्याकरणात सकट उत्तम उर्दू येत होतं. भाषा कोणतीही वाईट नसते, कधीच वाईट नसते. जगातली कुठची भाषा वाईट नसते. हिंदी ही काही वाईट भाषा नव्हे. आमच्या लागणार असाल नाही बोलणार चाल. आणि लहान मुलांवरती तर नाहीच नाही. काही विषयच येत नाही या गोष्टींचा. यांचं राजकारण काय चालू आहे ते पहिले बघा तुम्ही. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आत्ताच सांगतोय. मी माझ्या पत्रामध्ये पण दिलं होतं, आम्ही हिंदू आहोत, हिंदी नव्हे. पण हिंदुत्वाच्या बुरख्याखालून जर समजा तुम्ही माझी मराठी संपायला येणार असाल, माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार पण नाही. हिंमत असेल तर हात लावून दाखवा तुम्ही. आणि हे सगळं षडयंत्र तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे. षडयंत्र मुंबईला जर हात लावायचा असेल तर ह्या ठिकाणचे सगळ्या मीरा भाईंदर पासून तिथे पालघर पर्यंतच्या सगळ्या जेवढ्या मतदारसंघ आहेत हे मतदारसंघ ह्यांना अमराठी लोकांचे करायचे. मी गेले 20 वर्ष मी ओरडून सांगतोय, ही नुसती माणसं येत नाही आहेत. हे नुसती इमारतीमध्ये माणसं येत नाही आहेत. इमारती उभा राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत. इमारती उभा राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत. नुसती माणसं नाही येत आहेत.
हे मतदारसंघ बनवतायत. हे मतदारसंघ बनवून तुम्हाला हटवणार, तुम्हाला लांब लांब फेकून देणार. उद्या हे काय सांगणार, अरे बघा ना, आमचाच खासदार, आमचेच आमदार, आमचेच नगरसेवक, आमचाच महापौर. असं करून हे मुंबईपर्यंत पोहोचणार. आणि हा अख्खाच्या अख्खा पट्टा हा सगळा गुजरातला मिळवण्यासाठीचे सगळे खटाटोप सुरू आहेत. हे आज नाही, हे पूर्वीपासून सुरू आहे. पूर्वी त्यांनी तर जाहीररित्या सांगितलं होतं, पण आता कसं आहे, आता हे लपून छपून हळूवार पद्धतीने या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. हे काय षडयंत्र हे आपण नीट ओळखा, समजून घ्या. हा सहज आलेला मार्ग नाही. हे ज्या तुमच्या अंगावरती येतात आणि तुम्हाला सांगतात नाही मराठी नाही बोलणार, आम्ही नाही बोलेंगे, हा तो मार्ग आहे ना, हा मार्ग तिथून आलेला आहे. तिथून या तुमच्याकडे काही लंब तेवढं भाषण करण्यासाठी नाही आलो मी खरं आज शाखेच्या उद्घाटनाला आलो होतो. मला अविनाशने मला सांगितलं की साहेब तिकडे येणारच आहात तर एक छोटी सभा आपण घेऊन टाकू. पण मला तुम्हाला जे सांगायचंय ते हे सांगायचंय की तुम्ही सतर्क असले पाहिजे. आज काहीतरी प्रकरण उसळलं आणि आज काहीतरी बोललं म्हणून आज आम्ही जागे व्हायचं, उद्या त्याच्यानंतर आम्ही झोपून जायचं आणि मग बाकीचं सगळं पोखरलं जातंय. भुसभुशीत जमीन असते ना, भुशी तिकडे होतात, खडकामध्ये भुशी नाही होत. तुम्ही खडकासारखे ठणक असले पाहिजे. महाराष्ट्राची तुम्ही भक्कमपणे बाजू उभी केली पाहिजे. महाराष्ट्र काय हा तुम्ही समजून घेतला पाहिजे. मी जे सतत तुम्हाला जे सांगत असतो ना, 1400 वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र या प्रांतावरती. मी अनेकदा बोलत आलो, तुम्हाला सांगत आलो की ह्याला पर्शियन लोक ह्याला हिंद प्रांत म्हणत. छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा पण काय होती, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही नव्हती, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही होती. या हिंद प्रांतावरती आमची सत्ता असावी. हा संपूर्ण हिंद प्रांत आमच्या हातामध्ये असावा. बाहेरच्या येऊन आमच्यावरती इथे सरकार स्थापन नाही करायची. आम्ही कोणी गुलाम नाही आहोत. या प्रांतावरतीचा अधिकार कोणाचा असेल तो आमचा आहे. आणि 1400 वर्ष या मराठेशाहीने जे राज्य केलं, ज्याला आपण म्हणतो ना आटकेपार आणि झेंडे फडकवले. आटकेपार झेंडे फडकवले म्हणजे काय, आजही मला असं वाटतं पाकिस्तानच्या वायव्याला नैऋत्यला तो अटक नावाचा किल्ला आहे, त्या किल्ल्यावरती भगवा ध्वज फडकला. ते अटक किल्ला, तो अटकेपार झेंडे फडकवले आम्ही. तिथपर्यंत पोहोचले होते मराठे. तो महाराष्ट्र हतबल आहे. तो महाराष्ट्राच्या समोर हात पसरतोय. आम्ही भिका मागायच्या आम्हाला न्याय द्या म्हणून. तुम्ही या महाराष्ट्राचे राजे, तुम्ही या महाराष्ट्राचे मालक. बाकीची माणसं बाहेर आली ती तुमच्यावरती रुबाब करणार आणि आम्ही हतबल त्यांच्यासमोर बोलणार, अरे नाही नाही भाईसाहेब ऐसा मत का. स्वतःहून काही करायची आपल्याला गरज नाहीये. पण जर अशा प्रकारे मास्क घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला, खेचायचा म्हणजे खेचायचा. त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार दुबे नावाचा कसा काय बोलला, मराठी लोगों को हम यहाँ पे पटक पटक के मारेंगे. झाली का केस त्याच्यावरती. हिंदी चॅनलवाल्यांनी दाखवलं का, पुढे चालवलं का, काही नाही. बघा कसं असतात, कशा असतात ते बघा. तू आम्हाला पटक पटक के मारणार. दुबेला मी सांगतो, दुबे
समुंदर में डूबे डूबे कर मारेंगे। तुम्ही जर काही बोलला तर त्याची राष्ट्रीय बातमी होते। तुम्ही जर कुठची मराठी माणसाबद्दल काही गोष्ट बोलला ती राष्ट्रीय बातमी, पण हे ज्याला बोलतात त्यावेळेला माहिती असतं सरकार आमच्या मागे आहे। कारण सरकारच जर समजा या गोष्टी इथे लादत असेल तर या लोकांची हिंमत तर वाढणारच आहे। एक गोष्ट त्या दिवशी मी सांगितली, पुन्हा एकदा सांगतो, तुमची सत्ता असेल ती लोकसभेमध्ये आणि विधान भवनामध्ये, आमची सत्ता रस्त्यावर नाही। 56 इंचाची तुम्ही पण छाती बाहेर काढून फिरा। हा महाराष्ट्र आहे, तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे। परत कोणी जर महाराष्ट्रामध्ये वेडावाकडं वागायचा प्रयत्न केला, माझा महाराष्ट्र सैनिक त्याचा गाल आणि त्याचा हात या सगळ्या गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही। अनेक ते आता सरकारी पत्रकार असतात, काही बेरोजगार पत्रकार असतात, आणि मग ते बेरोजगार पत्रकार कुठच्याही युट्यूब चॅनल व्हिडिओवरती जातात आणि म्हणतात की तुम्हाला माहिती की नाही, ही फडणवीसांनी लिहिलेली स्क्रिप्ट आहे। हा कोणता स्क्रिप्ट रायटर आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाही, जो स्वतःचा अपमान पण त्याच्यामध्ये लिहितो, ज्याला हे सगळं मागे घ्यावं लागलं। सगळ्यांकडनं दबाव आल्यानंतर मी हे दोन्ही GR मागे घेत आहे हे स्क्रिप्ट रायटर लिहू शकतो, पण हे काय चालू आहे? हे तुमच्या मनात काहीतरी विष घालवणं सुरू आहे की हे बघा, हे आपण सगळं एक येतात ना, बघा हे सगळं असं सगळं सुरू आहे, कशाचाही संबंध नाही आहे। कोणाशी माझी मैत्री असो, दुश्मनी असो, काहीही असो, एक गोष्ट निश्चित सांगतो, महाराष्ट्राच्या बाबतीत, मराठी माणसाच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्या बाबतीत राज ठाकरे कोणाची तडजोड करणार नाही। याच्या आधीही केली नाही, आताही केली नाही आणि पुढेही करणार नाही। मला असं वाटतं तुम्ही देखील त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे, जगलं पाहिजे, वावरलं पाहिजे। आणि जे कोणी इथे राहत असतील मराठी लोक, मी त्यांची माझ्या एका मित्राचा दाखला दिला होता, बाकीचे देखील लवकरात लवकर मराठी शिकण्याचा आपण प्रयत्न करावा। आम्ही तुमच्याशी मराठीत बोलू। माझी तुम्हाला सर्वांना माझं तुम्हाला सांगणं आहे, ज्या ज्या ठिकाणी जाल, दुकानात गेलात, बसमध्ये गेलात, ट्रेनमध्ये गेलात, टॅक्सीत बसलात, कुठेही गेलात, जास्तीत जास्त प्रमाणात म्हणण्यापेक्षा कायमस्वरूपी तुम्ही समोरच्याशी मराठीमध्येच बोला, त्याला मराठी बोलायला आता माझ्याकडे कर्नाटकाचा व्हिडिओ आलाय। कर्नाटकामधले तो माणूस तिकडे त्या रिक्षावाला हाकलून देतोय, भागता नाही एवढा, कारण त्यांची सत्ता झाली, त्यांची सरकार त्यांच्या जनतेच्या, त्यांच्या लोकांच्या खंबीरपणे पाठीशी उभे असतात। वरती कोणी येऊ वगैरे न येऊ, महाराष्ट्र फक्त भोगत आला आणि महाराष्ट्र फक्त भोगतोय। त्याला काय वागायचे त्यांचं त्यांनी वागावं, पण मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की तुम्ही खंबीर राहा, तुम्ही कडवट राहा। जर तुम्ही घट्ट असाल, तुम्ही त्या खडकासारखे कडक असाल, कोणी आतमध्ये शिरायचा प्रयत्न करणार नाही। आजूबाजूला कोण येतंय, कोण राहतंय, कोण काय करतंय याच्यावरती सतर्कतेने तुमचं लक्ष असलं पाहिजे। एवढीच फक्त आज विनंती करण्यासाठी म्हणून मी आज आपल्यासमोर इथे आलो। आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने आलात, आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि फक्त एवढंच जाताना सांगितलं, सतर्क राहा, सतर्क राहा, सतर्क राहा। धन्यवाद। जय हिंद। शहराच्या वतीने साहेबांचं संपर्क संदीप पाटील।
पॅनलच्या आधुनिक कोळी समाजाच्या काही महिला आपल्याला भेटायला आलेल्या. मी विनंती करेन की त्या महिला 2 मिनिटं त्या महिला पॅनलच्या आधुनिक